सोनम वांगचुक एक शास्त्रज्ञ, इंजिनियर, शिक्षण तज्ञ आणि पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते. वांगचुक मागच्या 19 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेले आहेत. मागणी आहे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. नीट आणि इतर परीक्षांच्या पेपर लीकच्या मुद्द्यावरनं कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला. पेपर लीकची जबाबदारी ही शिक्षण मंत्र्यांनी घ्यावी असं वांगचुक यांचं म्हणणं आहे. पण उपोषणाला तब्बल 19 दिवस झालेत तरी सरकारकडनं अजून वांगचुक यांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाहीये. मोदी सरकारमधले कॅबिनेट मंत्री तर सोडाच, पण एखादा सरकारी अधिकारी सुद्धा वांगचुक यांना भेटायला आलेला नाहीये. इकडे सोनम वांगचुक यांच्या भूमिकेवरती ते अगदी ठाम आहेत. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय. या उपोषणामुळे वांगचुक यांची तब्येत ढासळत चाललीय. 19 दिवसात त्यांचं वजन तब्बल 9 किलोनी कमी झालंय. परिस्थिती अगदी अशी तयार झाली आहे की या प्रकरणात आता हायकोर्टानं हस्तक्षेप करत मोदी सरकारला जाब विचारलाय. मात्र इतकं सगळं होऊन सुद्धा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदावरती आजही कायम आहेत. मोदींनी अजूनही त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये. पण असं नेमकं का? सोनम वांगचुक यांच्यासारखी व्यक्ती इतक्या दिवसांपासून उपोषण करत असतानाही मोदी हे धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती कारवाई का करत नाहीत? प्रधान यांचा राजीनामा अजूनही का झालेला नाहीये? सध्या आंदोलनाची स्थिती काय आहे? हायकोर्टाने या सगळ्यात हस्तक्षेप नेमका काय केलाय? सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भात बुधवारी 15 जुलैला दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली. ही याचिका सामाजिक कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केलेली आहे. या याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे की वांगचुक यांना जबरदस्तीनं अन्न खायला देण्यात यावं, कारण जर त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं तर पुढच्या 2 दिवसात त्यांचा जीव जाऊ शकतो. कोर्टानं याबाबत केंद्र आणि दिल्ली सरकारला आदेश द्यावे अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयात या याचिकेवरती सुनावणी झालेली असून न्यायालयानं वांगचुक यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव हा महत्वाचा आहे, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी सरकारचं असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली सरकारला आदेश दिलेले आहेत की सोनम वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी केली जावी, तसंच गरज पडली तर त्यांना लगेच उपचार मिळण्याची खात्री केली जावी. यावरती केंद्र सरकारकडनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं की सरकारी डॉक्टर वांगचुक यांच्या आरोग्यावरती लक्ष ठेवून आहेत. त्यांना गरज लागली तसे वैद्यकीय उपचार पुरवले जातील. कॉक्रोच जनता पार्टीच्या म्हणण्यानुसार उपोषणामुळे मागच्या 19 दिवसात सोनम वांगचुक यांचं वजन 9 किलोने कमी झालंय. त्यांची तब्येत सध्या चिंताजनक आहे. त्यांचं बीपी सातत्याने कमी होत असून रक्तातलं साखरेचं प्रमाणही वेगाने कमी होतंय. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वांगचुक सध्या शुद्धीवर आहेत, पण इतक्या दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाचा त्यांच्या आरोग्यावरती गंभीर असा परिणाम होतोय. पण या सगळ्या परिस्थितीतला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची तब्येत इतकी खराब होतीये, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. पण अजूनही मोदी सरकारकडनं धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती कारवाई का केली जात नाही? सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं राजीनामा का घेत नाहीये? तर यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे धर्मेंद्र प्रधान यांची राजकीय ताकद. आता ही ताकद जाणून घेण्यासाठी आपल्याला ओडिसाचं राजकारण समजून घ्यावं लागेल. धर्मेंद्र प्रधान हे मूळचे ओडिसाचे. ओडिसा हे एक असं राज्य आहे जिथं तब्बल 24 वर्ष एका व्यक्तीचा एक छत्री अंमल होता. ती व्यक्ती म्हणजे ओडिसाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक. नवीन पटनायक हे ओडिसाच्या बिजू जनता दलाचे अध्यक्ष. ते 2000 साली पहिल्यांदा ओडिसाचे मुख्यमंत्री झाले. तिथनं पुढची 24 वर्ष राज्यातल्या त्यांच्या सत्तेला कोणीही हात लावू शकलं नाही. या 24 वर्षात ना त्यांच्यावर कोणते मोठे आरोप झाले, ना त्यांच्या विरुद्ध कोणती अँटी इन्कम्बन्सी निर्माण झाली. नवीन पटनायक यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की त्यांच्यासमोर भाजपचा कुठलाच नेता टिकू शकत नव्हता. त्या काळी समजा भाजपच्या एखाद्या नेत्यानं पटनायक यांच्यावरती आरोप केला तर तो थेट ओडिसा अस्मितेवरचा आरोप मानला जायचा. एक प्रकारे ओडिसा म्हणजे नवीन पटनायक असं समीकरण तयार झालं होतं. पण हेच समीकरण मोडण्याचं काम केलं धर्मेंद्र प्रधान यांनी. झालं असं की कोरोना महामारीच्या काळात नवीन पटनायक यांची तब्येत ढासळली. ते सतत आजारी राहायचे, ज्यामुळे त्यांची सरकार आणि प्रशासनावरची पकड ढिली होत होती. याच काळात ओडिसामध्ये एका IAS अधिकाऱ्याची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. VK पांडियन असे या अधिकाऱ्याचं नाव. पांडियन यांच्याकडे ओडिसातली अनेक महत्वाची पदं होती. ते तब्बल 12 वर्ष नवीन पटनायक यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. त्यानंतर त्यांना ओडिसाच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह गव्हर्नन्स इनिशिएटिव्हचं चेअरमन करण्यात आलं.
या पदाला ओडिसाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा होता. महत्त्वाचं म्हणजे व्ही.के. पांडियन यांचे नवीन पटनायक यांच्याशी फार जवळचे संबंध होते. त्यामुळे सरकारमध्ये त्यांना पटनायक यांच्या नंतर क्रमांक 2 चा नेता म्हटलं जायचं. असं म्हणतात की कोरोना काळात नवीन पटनायक यांची प्रकृती चांगली नसताना राज्याचा सगळा कारभार व्ही.के. पांडियन हेच पाहत होते. त्यावेळी त्यांची ताकद इतकी वाढली होती की त्यांच्या मर्जीशिवाय ओडिसाच्या राजकारणाचं पान देखील हलत नव्हतं. पण या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट मात्र व्ही.के. पांडियन यांच्या विरोधात गेली. ती म्हणजे ते मूळचे तामिळनाडूचे होते. खरं तर नवीन पटनायक यांचं संपूर्ण राजकारण ओडिया अस्मितेवर अवलंबून होतं. मात्र त्यांचे क्रमांक 2 चे असलेले व्ही.के. पांडियन हे ओडिया नव्हते. भाजपनं नेमका हाच मुद्दा पकडून त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली. पांडियन यांची ताकद वाढल्यानंतर भाजपनं राज्यामध्ये ओडिया अस्मितेचा मुद्दा हा अधोरेखित केला. राज्यातले भाजपचे नेते यावरनं नवीन पटनायक यांना टार्गेट करायला लागले. अमित शहा यांनी तर थेटपणे एक तमिळ बाबू ओडिसाचं सरकार चालवतो असा आरोप केला. आता ग्राउंड लेवलवरती भाजपची ही स्ट्रॅटेजी प्रत्यक्षात राबवली ती धर्मेंद्र प्रधान यांनी. एबीव्हीपीच्या राजकारणातनं पुढे आलेले धर्मेंद्र प्रधान यांचं राज्यातलं ऑर्गनायझेशनल नेटवर्क हे मजबूत होतं. ते आधी आमदार होते, मग लोकसभेत खासदार झाले. 2004 साली त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. पुढे 2014 साली जेव्हा केंद्रामध्ये पहिल्यांदा मोदींची सत्ता आली तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा मोदींच्या कोर टीम मध्ये समावेश करण्यात आला. सरकारनं त्यांच्याच नेतृत्वाखाली देशभरात उज्ज्वला योजना राबवली होती. त्याकाळी धर्मेंद्र प्रधान यांची ओळख उज्ज्वला मॅन अशी बनली होती. आपल्या याच इमेजचा वापर करून त्यांनी ओडिसाच्या ग्रामीण राजकारणात प्रवेश केला. ओडिसामध्ये नवीन पटनायक हे त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी ओळखले जायचे. पण धर्मेंद्र प्रधान यांनी उज्ज्वला योजनेमार्फत त्यांना थेटपणे आव्हान दिलं. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागात जिथं भाजपचं अजिबात अस्तित्व नव्हतं तिथं हळूहळू पक्षाला वेगळी ओळख मिळायला लागली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ओडिया अस्मितेचा मुद्दा हा उचलून धरला. यावरनं व्ही.के. पांडियन यांना थेटपणे टार्गेट करण्यात आलं. धर्मेंद्र प्रधान यांनी प्रादेशिक अस्मिता आणि हिंदुत्वाची सांगड घातल्यानं परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. त्यात त्यांच्याकडे ग्राउंड लेवलवरती कार्यकर्त्यांचं बळ असल्यामुळं वारं भाजपच्या दिशेने फिरलं. प्रकृती ठीक नसल्यामुळं नवीन पटनायक यांचा राज्यावरचा होल्ड कमी होत होता, ज्याचा फायदा भाजपनं घेत 24च्या विधानसभा निवडणुकीत मोठा असा विजय मिळवला. भाजपनं त्या निवडणुकीत 147 पैकी तब्बल 78 जागा जिंकत पहिल्यांदा स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवलं. या विजयाचे शिल्पकार अर्थातच धर्मेंद्र प्रधान होते. निवडणुकीनंतर भाजपनं मोहन चरण मांझी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली तर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रामध्ये कायम ठेवलं. ओडिसातल्या याच विजयामुळे राष्ट्रीय पातळीवरती धर्मेंद्र प्रधान यांचं महत्त्व चांगलंच वाढलंय. त्यांनी ओडिसा सारखं एक अख्खं राज्य भाजपला आणून दिलंय जिथं कधी काळी नवीन पटनायक यांचा पराभव होऊ शकतो असा विचारच कोणी केला नव्हता. आज धर्मेंद्र प्रधान जरी ओडिसाचे मुख्यमंत्री नसले तरी तेच राज्यातला भाजपचा प्रमुख चेहरा आहेत. राज्यातल्या राजकारणावरती त्यांचा थेटपणे प्रभाव आहे. भविष्यात जर भाजपला मुख्यमंत्री बदलायची वेळ आली तर धर्मेंद्र प्रधान हे सगळ्यात सेफ चॉईस असणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजकीय ताकदीमुळे मोदी सरकार त्यांच्यावरती कारवाई करणं टाळते असं म्हटलं जाते. इथे जातीय समीकरणं देखील महत्वाची ठरतात. धर्मेंद्र प्रधान हे ओबीसी समुदायात येतात. मागच्या काही वर्षात देशभरात हा समुदाय भाजपची प्रमुख वोट बँक झालेला आहे. पूर्व भारतातल्या ओडिसा बंगालच्या पट्ट्यात ओबीसी समुदायावरती धर्मेंद्र प्रधान यांची चांगलीच पकड आहे. तिथली ओबीसी समाजाची मतं आपल्याकडे राखण्यासाठी भाजपला धर्मेंद्र प्रधान यांची आवश्यकता आहे. सध्या जमिनीवरती हीच राजकीय ताकद धर्मेंद्र प्रधान यांच्यासाठी ढालीप्रमाणे काम करतीये. मुळात मोदी सरकारच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात अनेक मंत्र्यांवरती आरोप झालेत. पण यामुळे दबावाखाली येत मोदींनी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतलाय असं क्वचितच घडले. हे सरकार अशा दबावापुढे झुकत नाही अशी सरकारची इमेज आहे. आता समजा मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर त्यांच्या या इमेजला मोठा असा धक्का बसू शकतो. सरकारच्या एका मंत्र्याचा राजीनामा झाला तर अन्य मंत्र्यांवरती सुद्धा आरोप व्हायला सुरुवात होईल. इथेनॉलच्या मुद्द्यावरनं नितीन गडकरी आधीच अडचणीत आलेले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तर गडकरींवरती सुद्धा राजीनाम्यासाठी दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हळूहळू मोदी सरकारमध्ये क्रायसिसची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि सरकारला हेच नकोय. त्यामुळे मोदी सरकार सध्या तरी धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती कारवाई करणं टाळतंय असं चित्र दिसतंय. पण असं असलं तरी आता परिस्थिती वेगानं बदलतीये. मागच्या 2 दिवसात सोनम वांगचुक यांची तब्येत ज्या प्रकारे ढासळली आहे त्यामुळे सरकारवरती दबाव हा वाढायला लागलाय. या आंदोलनाचं रूपांतर हळूहळू मोठ्या जन आंदोलनात व्हायला लागलंय. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी मोदी सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल.
धर्मेंद्र प्रधान यांची राजकीय ताकद मोठी असली तरी सरकारला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांच्यावरती कारवाई करावी लागेलच असं म्हटलं जाते. आता या परिस्थितीत त्यांना मंत्रिमंडळातनं पूर्णपणे बाहेर काढलं जाणार नाही, तर त्यांचं खाते बदल केलं जाईल अशा देखील चर्चा होत आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती कारवाई का करत नाहीये? त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर केलं जाईल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.